मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा यूट्यूबवर यायचा विचार करत असाल तर आता यूट्यूब अजून कठीण झालेलं आहे, कारण की यूट्यूबने त्यांची मॉनिटायझेशन पॉलिसी चेंज केलेली आहे. चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आधी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम लागायचा. पण आता 4000 सोडून त्यांनी 8000 तासाचा वॉच टाईम लागू केलेला आहे. फेब्रुवारी 2027 पासून ही पॉलिसी लागू होईल नवीन चॅनलसाठी. जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्हाला 20 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यूज आणावे लागतील, तरच तुमचा चॅनल जो आहे तो ॲडसेन्ससाठी त्यांच्या यूट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसीसाठी एलिजिबल होईल. किंवा जे आता नवीन एक्झिस्टिंग चॅनल आहेत ज्यांचं मॉनिटायझेशन झालेलं आहे ऑलरेडी, त्यांच्यासाठी असा मेंटेनन्सचा रूल असणार आहे. त्यांना वर्षभरात किमान 1000 तास वॉच टाईम झाला पाहिजे आणि 90 दिवसात त्यांचे 2 लाँग फॉर्म व्हिडिओ आणि 5 शॉर्ट्स अपलोड झाले पाहिजे, तरच त्यांचा चॅनल जो आहे तो मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये कंटिन्यू होईल. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांना ही माहिती शेअर करा. अशाच माहितीसाठी चॅनलला आताच फॉलो करून घ्या.